भरतनाट्यममधून पुण्यात साकारली पांडुरंग भक्ती माऊली एक कालातीत परंपरा मंत्रमुग्ध. भरतनाट्यमाच्या सुरेल सादरीकरणातून पुणेकरांनी अनुभवली पांडुरंगाची दिव्य उपासना. आजची ठळक बातमी. पुण्यात भरतनाट्यमच्या माध्यमातून पांडुरंग भक्तीचा अद्भुत अनुभव रसिकांना घेता आला. फेल शिक्षण संस्थेतर्फे आयोजित माऊली एक कालातीत परंपरा या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगना कलाई मामनी बालादेवी चंद्रशेखर यांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चेहऱ्यावरील हावभाव, हातांच्या मुद्रा आणि लयबद्ध पावलांच्या तालातून त्यांनी पांडुरंग आणि भक्त यांच्यातील भावबंध जिवंत केला. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांवर आधारित सादरीकरणाने सभागृह भक्तिमय झाले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर देखील उपस्थित होते. बालादेवी यांनी समाजासाठी योगदान देण्याचा संदेश देत महिलांच्या सक्षमीकरणासाठी फ्युएल संस्थेच्या कार्याला पाठिंबा दर्शवला. हा कार्यक्रम पुणेकरांसाठी एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्व ठरला. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जय श्री. 250 किलोमीटरचा हा वारीचा प्रवास आहे हे आपण जाणतो, पण हा प्रत्यक्षात प्रवास अंतराचा नाहीये, तर तो खऱ्या अर्थानं अंतरंगाचा प्रवास आहे. कारण ही यात्रा आहे मनापासून माऊलीपर्यंतची. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, भजे पाण्डुरङ्गम्, भजे पाण्डुरङ्गम्. निर्विद्यमानानां इच्छता अकुतो भयं योगिनां नृप निर्णीतम् अरे नामानुकीर्तनं मोतीकुळा उधार पंढरी नामाचा बाजार, नामाचा बाजार पंढरी नामाचा बाजार, नामाचा बाजार पंढरी. कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषाचे. पंढरीसी जाऊ रघुमादेवीवरा संता महंता होतील भेटी सला पंढरीसी कार्यक्रम इथे करत आहोत. फ्युएल संस्था जी 10 मुलींना शिक्षण देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना खरोखर शिक्षण मिळावं आणि यासाठी आज हा भारतनाट्यम कार्यक्रम आपण करत आहोत, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना याबद्दल एक संदेश जावा आणि विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन घेऊन, स्किल डेव्हलपमेंट घेऊन भविष्यातलं जे नवीन कौशल्य आहे ते पण शिकता यावं, यासाठी या 10 मुलींना शिष्यवृत्ती पण देण्याचं नियोजन आपण करत आहोत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की जी कला आपण जपली पाहिजे ती कलाचं प्रदर्शन पण होत आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी एक सहकार्य पण उपलब्ध होत आहे. माऊली थीम ठेवण्यामागे आत्ताची आपली वारीची परंपरा आणि त्यातनं जो खरा मेसेज देशासाठी जायला पाहिजे तो आपण प्रयत्न करत आहोत. बालादेवी चंद्रशेखर, बहुत आनंद आ रहा है कि मैं इधर की NES ऑडिटोरियम में माऊली ए टाइमलेस ट्रेडिशन जो हम करने वाले हैं आज. माऊली इज अबाउट ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाभाई, एकनाथ, इस संत के बारे में. अभी वारी की ट्रेडिशन हो रही है. अभी फाल्की आई ऑल्सो वेंट टू देहू एंड आनंदी एंड ये माओली का प्रोडक्शन अभी करने में और आनंद है बिकॉज वारी का अभी शुरुआत है इधर.
और वापस मुंबई आ रही हूँ आषाढ़ एकादशी के पहले, तो भगवान की इच्छा, माऊली की इच्छा कि हम महाराष्ट्र में ही रहें टिल आई फिनिश आषाढ़ एकादशी। आज जो माऊली प्रोडक्शन है, हम आदिशंकरा के पांडुरंगाष्टक, श्रीमद् भागवत और इनके ज्ञानेश्वर जनाभाई, एकनाथ, नामदेव की चरित्र एंड जो वारी में जा रहे हैं उनके साथ भी बैठ के हमने पूरा समझ लिया कि क्या होता है वारी में जाते जाते, कैसे ये संत लोग के बारे में गाते। एंड ऑल दिस इज अबाउट अभंग्स, जो हिम्स लिखे हुए ये संत लोग। तो आज हम यही सोच रहे हैं कि ऑडियंस भी सहृदय सब लोग आए और हमारे साथ वारी में जाए पंढरपुर।